रत्नागिरीला आलोय, ऑफिसच्या कामासाठी रत्नागिरी गेलो आणि रत्नागिरी फिरायला आलोय। आता आलोय मी रत्नागिरीचा मीरा बीचला। अप्रतिम असा बीच आहे। तर मंडळी, हा आहे प्रेम दळवी, लालबागचा लालबागकर। रत्नागिरीमध्ये शिकण्यासाठी आला आहे। इथे रत्नागिरीत वसतिगृहात राहतो तो। आज आपल्याला रत्नागिरी फिरवणार आहे। हे जहाज पाहत आहे ना, हे जहाज कोरोना काळात या किनाऱ्यावर आले। हे जहाज पाहण्यासाठी पर्यटक या किनाऱ्यावर भेट देऊ लागले। समुद्राला भरती आहे, तुफान असा समुद्र आहे बघा, लाटा बघा समुद्राच्या। आणि समोर दिसतोय ना, तो रत्नदुर्ग आहे। भगवती किल्ला पण त्याला म्हणतात, कारण भगवतीचं मंदिर आहे म्हणून। त्याच्यावर काहीतरी अक्षर अशी दिसत आहेत चायनीज सारखी, काही कळत नाही आहेत। आणि तिथे वरती नाव दिलंय बसरा स्टार असं। तर वेल्डिंगमुळे झालंय की चायनीज सारखे अक्षर दिसत आहेत। आता प्रेम कुठे, आता कुठे जायचं? मांडवी किंवा वरती किल्ल्यावर जाऊया। ओके चल। देव कालभैरव मंदिर, भैरी मंदिर। शिमग्याला मोठा महोत्सव होतो, शिमग्याला इथे मोठा उत्सव होतो ह्या मंदिरात। आणि लाखो पर्यटक शिमग्याला इथे येतात। हा उत्सव बघण्यासारखा असतो। मारुतीचं मंदिर आहे आणि ते भैरवीचं मंदिर। शिमग्याला इथे मोठा महोत्सव होतो। रत्नदुर्ग शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराज की जय। रत्नदुर्ग किल्ल्याचा बालेकिल्ला आहे, आता बंद आहे। हा इथून आतमध्ये जाण्याचा मार्ग, इथे वेळ दिलेली आहे बघा। रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा उघडण्याची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 6। आम्ही आता 6च्या नंतर आलोय, त्यामुळे हा बंद आहे। तर आता आम्ही खाली चाललो परत। भगवती मंदिर, दुर्ग किल्ल्याचा नकाशा आहे, बाले किल्ला। आता आपण आलोय ते बाले किल्ला, तिथे भगवती देवीचं मंदिर आहे, भुयारी मार्ग आहे, देवखंडोबाचं मंदिर आहे। इथे शिवसृष्टी बनवलेली आहे, ब्रेक वॉटर परकोट, हा महादरवाजा, हनुमान मंदिर, हे सर्व आहे। आणि ह्या रत्नदुर्गाचा इतिहास पण लिहिलेला आहे बघा। फार पूर्वी बहामनी काळात 1670 साली छत्रपती शिवाजी महाराज हा किल्ला आदिलशाहाकडून जिंकून घेतला। धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी 1690 साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबूती आणली। 1755 मध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता। तर त्यानंतर पेशव्यांच्या अंमलाखाली आले। 1950 मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन 1981 मध्ये या किल्ल्याची पुन्हा दुरुस्ती केलेली आहे। ह्या किल्ल्याच्या तटबंदी आहेत बघा, अजूनही शाबूत आहेत शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी बघा। व्यवस्था केलेली आहे बसून। आणि हा प्रशस्त असा रत्नदुर्गाच्या येथील समुद्र किनारा। तो पण किल्ल्याचा भाग आहे। हा पूर्ण असा हा एरिया किल्ल्याचाच आहे, रत्नदुर्ग किल्ल्याचा परिसर हा सगळा। रत्नदुर्ग किल्ला शिवसृष्टी बनवलेली आहे बघा। वरती नगारे वाजवत आहेत मावळे। हा दरवाजावरती तुतारी वाजत स्वागत करत आहेत।
सुरक्षा व्यवस्थित मावळे अशी ही रत्नागिरी। हा लाकडी प्रवेशासारखं केलेलं आहे, कडी आहे, हा दरवाजा आहे, असा इथून आपण आतमध्ये प्रवेश करतोय आणि ते प्रवेश शुल्क इथे भरायचं आहे आपल्याला 20 रुपये। तर ही बघा प्रवेशिका घेऊन आता आपण आतमध्ये चाललो आहे। 2022 पासून काम चालू होतं, सुरुवात केली आणि नगरपालिकेच्या अंडर हे बनलेलं आहे ही शिवसृष्टी। तर हा आहे कुलाबा आणि इथे आता मला समजलं की 8 किल्ल्यांच्या प्रतिकृती इथे बनवलेल्या आहेत बघा। खलबत जहाज, शिवाजी बोट। कसं वाटतंय बघ, एकदम सुंदर असं गेटवे रत्नागिरी, गेटवे ऑफ रत्नागिरी। तर मांडवी बीच, रत्नागिरीची आहेत। तर रत्नागिरी मांडवी कसा फेमस आहे ना हे, पहिल्यापासून। तो भाटेचा बीच आहे, पण रत्नागिरीत कोणता बीच सुंदर आहे, भाटे की मांडवी? भाटे सर्वात चांगला आहे। 2 टाईपचे आहेत, काळी वाळू आहे आणि पांढरी वाळू। काळ्या वाळू पांढरे वाळू बीच तो तिथे भाटे बीच आहे। तर हा मांडवी बीच होता, भाटे बीच पण आपण नंतर बघू। धन्यवाद। तर इथे बघा चौपाटीवरती भेलपुरी पाणीपुरी आहे। दोन शेवपुरी बनवा।
पाणीपुरी आलेली आहे. चांगली होती ताई, चांगली होती पाणीपुरी. आणि तुम्ही इथलेच ना? इथे सगळे गावातलेच आहेत ना सगळे व्यवसायाला? बरं, इथे गावातल्यांना रोजगार मिळालाय बीच जवळ करून. अरे बघा, सगळे गावातलेच आहेत इथले. त्यांचे स्टॉल आहेत पाणीपुरीचे. इथे बाहेरचे कोणच नाही ना, असे तुमचे सगळे गावातलेच आहेत. तिथे स्थानिकांना इथला रोजगार मिळाला आहे. आता टिळकाळीत आलो आहे तिथे नाश्ता करायला. टिळकाळी जवळ आलो आहे आणि इथे नाश्ता करायला आलो आहे. आणि हे तर टिळक आळीमधली मिसळ, रसराजांची मिसळ बघतोय कसं आहे. आणि माझ्यासोबत आहे राधे पंडित, इतिहास मॅटरचं ब्लॉगर आहे. इतिहास मॅटर म्हणून आहे. कोकणातला इतिहास, खराखोरा इतिहास समोर आणणे हे राधे पंडितजी करतात. आणि ते मलाच घेऊन आले ते रसराजमध्ये. आता मिसळवरती ताव मारतात तुम्ही. वा, हे पण मला वाटतं फरसाण थोडा वेगळा आहे आणि खरंच चांगले आहेत. या तुम्ही पण या, ट्राय करा. कोकणातील कातळ शिल्प आणि वारसा संशोधन केंद्र, हे बघा उक्षीचं कातळ शिल्पाचं वगैरे दिलेलं आहे. आता ते बंद आहे. पावन मंदिर आणि इथे स्वातंत्र्य सावरकर स्मारक क्रांतिकारक दालन पण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि ह्या अनिष्ट रूढी आहेत त्या मुक्त करताना सगळ्या हिंदूंना एकत्र आणून अनिष्ट रूढीच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे शिल्प आहे. या पतित पावन मंदिरातले हे पतित पावन मंदिर सामाजिक समरसतेचे, सामाजिक क्रांतीचे हे मंदिर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सांगण्यावरून श्रीमान बागोजी शेठ गीर यांनी रत्नागिरीच्या वरचाळीत 20 गुंठे जमीन विकत घेऊन 1.5 लाख रुपये खर्च करून हे मंदिर उभे केले. या मंदिराचा कोनशिला समारंभ 10 मार्च 1929 साली शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांच्या हस्ते झाला. 10 मार्च 1931 रोजी हे मंदिर बांधून पूर्ण झाले. मंदिरातील लक्ष्मीनारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दानशूर बागोजी शेठ गीर आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते 22 फेब्रुवारी 1931 रोजी प्राणप्रतिष्ठा झाली आणि 24 फेब्रुवारी 1931 रोजी उद्घाटन सोहळा विधिपूर्वक पार पडला. सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सावरकरांनी या मंदिरात विविध जातीच्या लोकांचे स्नेहभोजन घडून आणले. ही क्रांतिकारी घटना हो. ज्याप्रमाणे पताके असतात त्याप्रमाणे आहे. आणि हे लाकडी पद्धतीचं पताक असलेलं, कोकणात जी पारंपरिक पद्धत असते पताकांची, तशी पताका लावलेली आहेत. नगारा, भारत माता आणि विष्णू लक्ष्मी.
आता टिळकवाडीमध्ये लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान पाहायला आलो आहे. तर हे पहा, लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान आहे. टिळकांचं शिल्प, गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव, मराठा केसरी, कारागृह, या शिल्पातून टिळकांचं जीवन दर्शन आपल्याला पाहायला मिळेल. टिळकांचे जन्मस्थान, लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान. इथे फोटो काढण्यास मनाई आहे, त्यामुळे मी आतमध्ये बघून येतो आणि तुम्हाला सांगतो आतमध्ये काय काय आहे ते. तर हे लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे आणि इथे टिळकांचा जन्म तसा लोकमान्य टिळकांचा जन्म दापोली चिखल गावात झालेला आहे आणि त्यांचे वडील हे शिक्षकी पेशा असल्यामुळे त्यांची बदली होत असते. तर त्यांची बदली इथे रत्नागिरीत झाली आणि इथे गोरे काका आहेत. ते गोरे काकांचं जे वाडा होता तो भाड्याने घेतला त्यांनी आणि इथे टिळक जन्मापासून इथे टिळकांचा इथे जन्म झाला आहे. जन्मापासून 10 वर्षापर्यंत म्हणजे टिळकांचं बालपण ह्या वाड्यात गेलं आणि नंतर मग गोरे काकांनी हा जो वाडा आहे तो टिळकांच्या स्मारकासाठी अर्पित केलेला आहे. ह्या टिळकाच्या स्मारकात तुम्ही आलात तर टिळकाची बोरू दिसेल, टिळकांचं काही वस्तू पगडी दिसेल तुम्हाला असं. आणि हा पारंपरिक आणि टिळकांचे काही चित्र आहे जे जीवन दर्शन करणारे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. असं टिळकांचं स्मारक अवश्य पाहायला या. रत्नागिरीमध्ये आहे, टिळकवाडीमध्ये. तर नक्की पाहायला या. लोकमान्य टिळकांचा वाडा पाहायला नक्की या. तर हे बघा, अन्नपूर्णा थाळी, अन्नपूर्णा लंच होम म्हणून आहे इथे प्रसिद्ध असं अन्नपूर्णा लंच होम. पारंपरिक पद्धतीचे घर आहे. चप्पल काढायची आणि बघा शेणाने सारवलेली जमीन आहे. जेवण इथे मिळतं. व्हेज मागवलं आहे, भात, डाळ, भाजी, चपाती असं आलेलं आहे. इथे नॉनव्हेजही मिळतं उत्तम प्रकारे. मी व्हेज, आज शनिवार असल्यामुळे व्हेज खातो आहे. अन्नपूर्णाची जेवण इथे बनवतात आणि ते गरमागरम जेवण म्हणून आपल्याला इथे देतात. आता भाकरी बनवलं आहे, चपाती गरमागरम मिळते आपल्याला, सर्व जेवण गरमागरम मिळते. काही पद्धतीचं आहे सगळं. वॉश बेसिंग आहे पारंपरिक पद्धतीचं. कोणती बघ, गणपतीपुळे सकाळी दर्शन घ्यायला आलो आहे, गर्दी नाही आहे. मृदुंग वाजवताना गणेश मूर्ती आहे. गणेश मूर्तीची विविध अशी रूप आहेत. त्या बघा, सुंदर असं बघा. तर हे भाविक आहेत. कुठून आले तुम्ही? मी इचलकरंजी, कोल्हापूर. कोल्हापूरवरनं बाप्पाचं दर्शन घ्यायला आले आहेत. कसं वाटलं? मस्त दर्शन. आज गर्दी नसल्यामुळे दर्शन लवकर झालेलं आहे. तुम्ही कामानिमित्त आलात का इथे? नाही, गणपतीपुळे दर्शन झालं. ओके, धन्यवाद.
ओम गणपते नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपती पुळेला आलोय. सकाळी सकाळी दर्शन झालं बाप्पाचं, मन प्रसन्न झालं. गर्दी कमी होती त्यामुळे दर्शनही व्यवस्थित झालं आणि इथला निसर्ग सौंदर्य पाहायलाच नको. समोर समुद्र आहे, गणपती पुळे आहे आणि तुम्ही रत्नागिरीचे बघितलं, रत्नदुर्ग किल्ला बघितला तर रत्नदुर्ग किल्ला बंद असल्यामुळे काही तिथे फार काही बघता आलं नाही, पण आपण शिवसृष्टी पाहिली, तिथला मांडवी बीचचा समुद्र किनारा पाहिला. असा हा रत्नागिरीचा प्रवास सुखद आणि सर्वात चांगला असा प्रवास होता. तर अजूनही आपल्याला पुढेही पाहायचं आहे. असंच कनेक्ट राहा. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आता पुढच्या प्रवासाला चाललो आहे. चला. बघा पुण्यावरून आलेत पर्यटक. झालं काय गणपतीपुळे दर्शन झालं? हो झालं व्यवस्थित दर्शन झालं. कुठून आलात तुम्ही? आम्ही पुण्यातून. पुणे कुठून? संजीवनी. आलाय सहकुटुंब सहपरिवार आलेले आहे. एन्जॉय. कसा वाटला रत्नागिरी? सौंदर्य नटलेली रत्नागिरी, ते रत्नागिरीतले समुद्र किनारे, गणपती बाप्पाचं दर्शन गणपतीपुळेवर, आरे वारे समुद्र किनारा आणि रत्नदुर्ग किल्ला, ती शिवसृष्टी. कामाच्या व्यस्ततेमुळे काही ठिकाणी जाता आलं नाही किंवा राजवाडा होता. अशा काही ठिकाणी मला रत्नागिरीतले अनेक पर्यटन स्थळ आहेत, तिथे जाता आलं नाही. पण तुम्ही रत्नागिरीत या, हे सर्व दर्शन घ्या आणि निसर्गाचा मनमोहनात आनंद लुटा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तरी सबस्क्राईब करा.